सर्व सन्माननीय सहकाऱ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे। मित्रांनो, संघटना केवळ वरच्या पातळीवरून मजबूत होत नाहीये, तर ती तळागाळातून बांधली जाते। म्हणून मी ठामपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी काही ठराविक प्रकारचे संवादाचे टच पॉइंट लोकांच्या समोर ठेवले पाहिजेत। बूथ स्तरीय संवाद, प्रभाग सभा, जनसंवाद शिबिर, राष्ट्रवादी परिवार मिलन, युवक टाउन हॉल, महिला बचत गट बैठक आणि उद्योग, त्याच्यामध्ये रोजगार सुविधाची शिबिरं, हे आपण वर्षभर शिस्तीनं त्या ठिकाणी केलं जाणार आहे। तर आपला पक्ष नेहमी हा लोकांच्या जवळ राहील, जनतेच्या जवळ राहील आणि कोणत्याही नागरिकाला असं वाटता कामा नये की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नेते हे फक्त निवडणुकीच्या वेळीच दिसतात, असं पण घडता कामा नये, असं पण होता कामा नये। आणि तुम्ही सर्वांना ठाऊक आहे की आपण भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये आपण पण आहोत, शिवसेना शिंदे साहेब पण आहेत आणि सहयोगी आहोत। अनेक लोक मला विचारतात हे पाऊल आपण का टाकलं, वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांच्या मध्ये वेदना आपण का स्वीकारल्या। मी तुम्हाला मनापासून सांगतो, ही सत्ता किंवा पदांच्यासाठी उचललेलं पाऊल नव्हतं किंवा नाही। महाराष्ट्राला स्थिरता, तुमच्या माझ्या महाराष्ट्राला प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज आहे। या आमच्या अंतःकरणाच्या हकेला आम्ही ओ दिली आणि हा मार्ग स्वीकारलेला आहे। हे कृपा करून महाराष्ट्राने पण लक्षात घ्यावं आणि माझ्या सहकाऱ्यांनी पण लक्षात घ्यावं। जेव्हा एखाद्या गावाला पाणी मिळतं, कारण ती फाईल जी आलेली असते ती आम्ही लोक क्लिअर करतो आणि त्यावेळेस ते काम मार्गी लागतं। त्याचबरोबर मला समाधान, त्याच्यातूनच आम्हाला आमच्या मंत्री महोदयांना सगळ्यांना समाधान मिळतं, जेव्हा एखादी फॅक्टरी, एखादं युनिट ते आपण चालू करतो, त्याच्याकरता आपण जमीन देतो, परवानग्या देतो, ते प्रश्न सोडवतो आणि त्याच्यामुळे हजारो तरुण तरुणींना रोजगार हा निर्माण होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने एक आनंद, ह्याची जाणीव आम्हाला होते, एक समाधान मिळतं। प्रत्येक रात्री झोपायच्या आधी मी स्वतःला एक प्रश्न विचारत असतो की आज मी किती लोकांचे त्या ठिकाणी बदल घडवल्या, जी कामं घेऊन येतात त्याच्यामध्ये। हाच माझा यशाचा मापदंड आहे आणि हाच माझ्या राजकारणाचा देखील असण्याचा हेतू आहे। सार्वजनिक जीवनामध्ये आपण सगळेजण काम करत असताना किती लोकांचे प्रश्न मार्गी लावले, काय केलं। आता कालचंच उदाहरण देतो, इथं रमेश अप्पा थोरात आले असतील, त्यांनी एका ठिकाणी मला जेवायला बोलवलं होतं, आम्ही बरेच जण बसलो होतो। लोक कामं सांगताना पण फार वेगळ्या पद्धतीनं, आम्ही कार्यकर्त्यांनी काम सांगितल्यानंतर विश्वास ठेवून त्या कामामध्ये लक्ष घालतो आणि संबंधितांना बोलतो, परंतु कार्यकर्त्यांनी पण खरं काय असेल ते सांगायचा प्रयत्न करा, नाहीतर कधी कधी आमची गडबड होते, तसं काही होऊन देऊ नका, अशी मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची। माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, कालच आम्ही आता पहिला ह्या महायुतीचं सरकार आल्यानंतर 100 दिवसाचा कार्यक्रम, नंतर 150 दिवसाचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये अनेक जण भेटत असतात। काल पण एक जण म्हणाला की अजित पवार आम्हाला अनुकंपा तत्वावर नोकरी द्यायला पाहिजे। मी कलेक्टरला सकाळी बोलवलं, त्यांना सांगितलं अनुकंपा तत्वावरचा मोठा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलाय, सगळ्या मंत्री महोदयांना माहिती आहे, कॅबिनेटला आम्ही निर्णय घेतलेला आहे। नोकरीवर ती व्यक्ती असताना दुर्दैवाने त्याचं निधन झालं तर त्यांच्या